Welcome to Swayam Learning Point. We teach how to learn. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना? आज आपण उत्तम लक्षण ही कविता बघणार आहोत. संत रामदासांनी ही कविता आपल्यासाठी लिहिलेली आहे. खरं बघायला गेलं तर उत्तम लक्षण ही कविता ओवी या प्रकारात मोडते. त्याआधी संत रामदासांबद्दल बघूया. श्री समर्थ रामदासांना ओळखत नाही असा एकही व्यक्ती नाहीये, तरी सुद्धा काही त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी आहेत किंवा ते आदर्श कसे आहेत आपल्यासाठी हे जाणून घेण्यासाठी त्यांची थोडीशी माहिती आधी तुम्हाला सांगते. आज जी कविता आपण शिकणार आहोत त्यामध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणं आपल्याला आत्मसात करायची आहेत. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात आणि इथून पुढे तुम्हाला जे मार्ग दिसणार आहेत त्यात आदर्श कसा निर्माण व्हावा आपल्याद्वारे हे शिकवणारी ही कविता आहे. तर संत रामदासांबद्दल आधी तुम्हाला छानशी गोष्ट सांगते. इथे संत रामदास तुम्हाला दिसतात. श्री समर्थ रामदासांना सगळेच ओळखतात, कारण की त्यांचे मनाचे श्लोक आपण शाळेमध्ये म्हणतो, आत्मसात केलेले आहेत आपण ते मनाचे श्लोक. त्यानंतर दासबोधाबद्दल सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महान असा ग्रंथ आहे तो आणि बहुतेक सगळ्यांच्या घरी तो वाचला जातो. समर्थ रामदासांबद्दल सांगायला गेलं तर त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातल्या जाम गावामध्ये झालेला होता आणि त्यांचं लहानपणीचं नाव नारायण होतं, बरं का. श्री समर्थ रामदास हे नंतर त्यांचं नाव मोठेपणीचं होतं. तर असा हा छोटासा नारायण लहानपणी जशी सगळी मुलं खोडकर खेळकर असतात तसाच होता आणि त्यालाही मित्र होते. त्याचा मित्र परिवार तसा बघायला गेलं तर थोडा छोटाच होता. 8च मित्र नारायणला होते आणि पण नारायण हा अनुकरणशील होता. निरीक्षण शक्ती खूप प्रचंड अशी निरीक्षण शक्ती होती त्याच्याकडे. तर असा छोटासा नारायण ह्याचे 8 मित्र होते. 8 मित्रांपैकी काही मित्रांकडे सुतारकाम चालायचं, काही मित्रांच्या घरी गवंडी काम चालायचं, काही मित्रांचे जे वडील होते ते गवळी काम करायचे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्यवसायात असणारे त्याचे मित्र होते आणि त्या वेळेला ह्या मित्रांकडनं शिकण्यासारखं काय होतं ह्या नारायणाला, तर हे सगळे व्यवसाय तो बघत होता. त्या घरांमध्ये चालणारे हे सगळे व्यवसाय त्याचं निरीक्षण तो करत होता आणि ती निरीक्षण शक्ती त्याने पणाला लावली आणि त्या निरीक्षणाच्या जोरावरती नारायणाने म्हणजे श्री समर्थ रामदासांनी सगळे व्यवसायाच्या कला आत्मसात केल्या. म्हणूनच म्हटलं जातं ना की आपली सोबत किंवा आपली संगत जी आहे ती चांगली असावी, योग्य असावी, आपला मित्रपरिवार चांगला असावा. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण अनुकरणशील प्राणी आहोत. मनुष्य प्राणी हा अनुकरण करणारा प्राणी आहे. तर आपल्यासोबतचे जो मित्र परिवार आहे त्याचं अनुकरण आपण करत असतो आणि मोठे होत असतो. तर अशा पद्धतीने नारायणाने हे सगळे व्यवसाय आत्मसात केले, त्याचं स्किल आत्मसात केलं आणि लवकरच ह्या व्यवसायांमधलं उत्कृष्टता त्याने हासिल केलेली होती. तसा हा छोटासा नारायण. आणि आदर्श व्यक्ती आदर्श कशा असतात ते लहानपणीच समजतं. बघा, हा खेळकर खोडकर मुलगा होता, पोहायला आवडायचं, झाडावरनं उड्या मारायला आवडायच्या, जसं सगळ्यांना लहानपणी आवडत असतं तसंच. पण विशेष गोष्ट काय होती तर एकदा छान लपाछपीचा खेळ चाललेला होता आणि नारायण येऊन लपला पण तो घरामध्ये लपला आणि खूप वेळ झाला नारायण सापडेच ना. सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली. त्याचे मित्र धावायला लागले, आई बाबा शोधायला लागले. थोड्या वेळाने खूप उशीर झालेला होता. आईला तो एका फडताळात सापडला, म्हणजे एका कपाटामध्ये नारायण लपून बसलेला होता. तर आईला जेव्हा तो सापडला तेव्हा खूप आनंद झाला. पण आई त्याला रागवून आईने विचारलं, तू ह्या फडताळात काय करत होतास बरं इतका नारायणा? तर नारायणाने खूप छान असं उत्तर दिलं बरं का. म्हणाला, आई मी जगाची चिंता करत होतो. म्हणजे अशा ह्या थोर व्यक्ती, महान व्यक्ती लहानपणीच त्यांचं थोरत्व किंवा महान असण्याचं चिन्ह ते दाखवून देत असतात. असे हे समर्थ रामदास त्यांनी आज आपल्यासाठी आदर्श व्यक्ती कसा असावा, आदर्श व्यक्तीची लक्षणं कुठली आहेत याबद्दल आपल्याला या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. बघा, आदर्श व्यक्ती म्हणजे काय असतात, कोण असतात, तर आपल्यासमोर एक रोल मॉडेल असतं प्रत्येकाच्या डोळ्यासमोर. लहानपणी आपलं काही विद्यार्थ्यांचं ठरलेलं असतं की मला ह्या व्यक्तीसारखं बनायचंय किंवा मला असं मोठं बनायचं आहे. तुमचं क्षेत्र कुठलंही असू शकतं, तुमची कला, तुमच्याकडे असणाऱ्या कला वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यासाठी प्रत्येकाचा एक रोल मॉडेल ठरलेला असतो. हा रोल मॉडेल म्हणजेच काय आहे तर तो आदर्श व्यक्ती आहे, ज्याचे सगळे गुण आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो.
काही व्यक्ती लहानपणीच त्यांचं मोठेपण दाखवून देत असतात, जसं की स्वामी विवेकानंद होते, जसं की छत्रपती शिवाजी महाराज होते. लहानपणीच स्वराज्याचं स्वप्न बघितलेले शिवाजी महाराज, अनेक मावळ्यांना घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केलेली होती. किती लहान होते ते तेव्हा, हो ना. तर अशा काही व्यक्ती असतात ज्या लहानपणीच मोठ्या होऊन जातात, म्हणजे सगळ्यांच्या मनात त्यांचं स्थान मोठं झालेलं असतं. काही व्यक्तींची परिस्थिती फार चांगली नसते, गरिबीच्या परिस्थितीतनं सावकाश शिकत शिकत, समाजाचं अनुकरण करत, समाजाच्या गरजा शोधत, काय आपल्याला देशाच्या प्रित्यर्थ करता येईल, काय समाजाच्या साठी चांगलं करता येईल याचा विचार करून मोठी झालेली काही माणसं आहेत. त्याच्यामध्ये APJ अब्दुल कलामांचं नाव घ्यायला मला आवडेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मला घ्यायला आवडेल, स्टीफन हॉकिंग आहेत, तुम्ही त्यांच्याबद्दल पण वाचलेलं असेल. सामान्य साधी परिस्थिती असताना सुद्धा ह्या लोकांनी समाजाचं अनुकरण करत करत, चांगले गुण आत्मसात करत करत महानतेचा मार्ग निवडलेला होता. बाबासाहेब आमटे असतील, प्रकाश आमटे असतील, ह्या लोकांनी सुद्धा अशा चांगल्या गुणांचं अनुकरण केलं आणि समाजासाठी ते आदर्श बनलेले आहेत. असे अनेक रोल मॉडेल आपल्या डोळ्यासमोर असतात. काही लहानपणीच मोठे होऊन जातात आणि काही जणांना समाज शिकवत असतो, समाजातलं वातावरण शिकवत असतं आणि ते अनुकरण करत करत ह्या व्यक्ती मोठ्या महान होत असतात, आदर्श होत असतात. आता तुम्ही इयत्ता 10वीला आहात. 10वी नंतर तुमच्या पण आयुष्यामध्ये 2 मार्ग तुम्हाला निवडायला संधी असणार आहे, बरोबर. म्हणजे आता जर तुमची आई किंवा तुमचे बाबा सारखे सारखे मार्कांच्या मागे लागत असतील, तुम्हाला सांगत असतील बाळा तुला चांगले मार्क मिळवले पाहिजे, हे तुझं 10वीचं महत्त्वाचं वर्ष आहे, तर ते खरंच आहे. गुणांवरनं खरा विद्यार्थी समजत नाही खरं बघायला गेलं तर, पण गुण मिळवणं गरजेचं काय आहे ते थोडक्यात समजून सांगते. 10वी नंतर तुमच्यासाठी 2 मार्ग खुले असतील. एक मार्ग असेल खूप अभ्यास करणारा आणि तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोचतं करणारा, आणि एक मार्ग असेल जो झगमगाटाचा, खूप शायनिंग लाइटिंगचा असा, खूप मित्रपरिवार, मस्त गाड्या, मोबाईल, फोन, खूप सारे मित्रपरिवारामधले लोक आणि त्यांचं आकर्षण असणारा एक मार्ग आहे. आणि एक मार्ग आहे की खूप सारा अभ्यास करायचा आहे, त्याच कॅटेगरीचा मित्रपरिवार मिळवायचा आहे आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं आहे. चॉईस तुमच्या हातात आहे. एक तुम्ही हा मार्ग निवडू शकता, तोही मार्ग निवडू शकता, बरोबर ना. तर ही चॉईस म्हणजे योग्य किंवा अयोग्य मार्ग निवडायचं हे तुमच्या हातात आहे. तो मार्ग निवडता यावा यासाठीच कदाचित ही उत्तम लक्षण ही कविता आपल्या पाठामध्ये, ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आदर्श व्यक्तीची लक्षणं जर कळली तर किंवा ती आदर्श व्यक्ती कसे वागतात हे जर समजायला लागलं तर कदाचित आपला मार्ग सुखकर आणि सोयीचा होईल. यशस्वीतेच्या मार्गाकडे आपण लवकर पोहोचू, ना की खूप धावपळ आपल्याला करावी लागेल. तर अशी ही आदर्श व्यक्तींची लक्षणं सांगणारी ही कविता खूप छान आहे आणि तुम्ही ती समजून घ्या. शब्द थोडे अवघड आहेत, ओवी प्रकार आहे, तर तुम्ही ती छानपैकी समजून घ्या. तर बघूया आपण उत्तम लक्षण ही कविता. आधी संत रामदासांबद्दल तसं तर तुम्हाला सांगितलं आहे, पण सध्या त्यांचं काय काय लिखाण काम केलेलं होतं, त्यांनी कशा पद्धतीचं लिखाण काम केलेलं होतं त्यांनी, त्याच्याबद्दल जाणून घेऊया. संत कवी रामदासांबद्दल इथे छान वर्णन केलेलं आहे. 1608 ते 1682 असा त्यांचा कालावधी होता आणि संत कवी आहेत. संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव. सगळं जे कार्य संत रामदासांनी केलं ते समाजाची जाणीव ठेवून केलेलं होतं, समाजासाठी केलेलं कार्य होतं. म्हणजे मनाचे श्लोक जरी तुम्ही बघितलेत तरी सुद्धा तुम्हाला खूप जास्ती आनंद होतो ते श्लोक ऐकताना किंवा म्हणताना. ज्यांना पाठ आहेत त्यांना तर तसाही आनंद आहेच, पण ज्यांना ऐकायला आवडतं तर तो दिवस किंवा तो क्षण सुद्धा खूप आनंदाचा असतो. सामाजिक भान ठेवून, समाजाची जाणीव ठेवून संत रामदासांनी त्यांचं लिखाण काम केलेलं होतं. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीवतम संत रामदास यांच्या काव्यात आढळते. समाजाबद्दल सतत काळजी, म्हणजे जे लहानपणीचं तुम्हाला गोष्ट सांगितली की आईने विचारलं की काय करतोस नारायणा इथं बसून, तर एक उत्तर त्यांनी दिलं की जगाची चिंता करतो. ते उत्तर तुम्हाला असंही त्यांच्या काव्य रचनेमध्ये दिसून येईल. तसं हे समाजाबद्दल जागरूकता असणारे आणि अतिउत्तम असणारे संत रामदास यांचं काव्य आहे. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीका ग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, भंगे, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. वाङ्मयाचा एक प्रकार नाही, अनेक प्रकारांमध्ये त्यांनी लिखाण काम केलेलं आहे. संत रामदासांच्या आरत्या आपल्याला माहिती आहेत, गणपतीची आरती स्वतः रामदासांनी लिहिलेली आहे. अशा अनेक आरत्या त्यांनी लिहिल्या.
भूपाळ आलेल्या, इथे त्यांच्या सगळ्या वाङ्मय प्रकाराचे प्रकार मांडलेले आहेत. दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. दासबोध मात्र ही त्यांची स्वतंत्र अशी कृती आहे आणि त्याच्यामधनं काय काय दिसतं तर बघा, व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन. निरीक्षण शक्ती खूपच चांगली होती. त्याचं आधीच उदाहरण दिलं तुम्हाला मी. आधीच सांगितलं की त्यांचे मित्र, त्यांच्या घरी चालणारे व्यवसाय हे लवकर त्यांनी आत्मसात केले आणि हे निरीक्षण शक्ती त्यांनी पुढे पण चालू ठेवली. त्याच आधारावरती त्यांनी त्यांचं लिखाणकामही केलेलं होतं. मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे. सगळ्या शाळांमध्ये मनाचे श्लोक शिकवले जातात आणि हे सगळ्यात लोकप्रिय असं काव्य आहे त्यांचं. संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत. आदर्श व्यक्ती कशी असते हे जर समजलं तर आपण लवकरच यशस्वी होऊ. हे गुण अंगीकारायचे आहेत आपल्याला. हे गुण ज्याने अंगीकारले त्याचा मार्ग योग्यच आहे, तो योग्यच मार्गाने पुढे जाणार आहे हे निश्चितच आहे. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये ह्याचे मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून समर्थ रामदास आपल्याला देत आहेत. तर बघा, कविता तुम्हाला समजावून देते आहे. सत्याचा मार्ग स्वीकारायचा आहे, विवेकाने वागायचं म्हणजे विचाराने वागायचं आहे. कारण की तुमचं वय थोडंसं कथा असं आहे की तुम्ही खूप मॅच्युअर म्हणावं तर तसं मॅच्युअर नाही आहात, लहान म्हणावं तर लहान नाही आहात. त्याच्यामुळे सद्विवेक बुद्धीचा वापर करून वागणं गरजेचं आहे. तर काय आहेत आदर्श व्यक्तीची लक्षणं बघूयात जरा. बघा, खूप छान अशी कविता आहे. ओवी प्रकार आहे हा. थोडीशी भाषा जुनीच आहे त्यामुळे तुम्हाला ती समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक एक शब्द कान देऊन, लक्ष देऊन तुम्ही ऐकणार आहात आणि प्रत्येक ओळ समजावून घेणार आहात. प्रत्येक चरणामधले शब्द तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे वागण्यास सुरुवात करायची आहे. तर अशा आदर्श व्यक्तीची लक्षणं. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाची. पहिल्याच ओवीमध्ये सावध व्हायला लावलेलं आहे त्यांनी. श्री समर्थ रामदासांनी सगळ्या श्रोत्यांना सावधान होण्यासाठी सांगितलेलं आहे. सावध व्हा म्हणजे काय, ते जे सांगणार आहे त्याच्याकडे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी त्यांनी आपल्याला सज्ज केलेलं आहे. सावध व्हायचं आहे आणि ते आता आपल्याला काय सांगणार आहेत, उत्तम गुण सांगणार आहेत, आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगणार आहेत. तर ही आदर्श व्यक्तीची लक्षणं ऐकायची आहेत आणि आत्मसात सुद्धा करायची आहेत. जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाची. ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी तुम्ही सज्ज झालेला आहात. ह्याची खूण तुम्ही अंगी बाळगणार आहात. याच्यासाठी त्यांनी तुम्हाला सावध केलेलं आहे. सावध व्हायचे श्रोत्यांनी आणि सावधपणे ही आदर्श व्यक्तीची लक्षणं आत्मसात करायची आहे. पुढच्या ओळीमध्ये बघूया. वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, पडेली वस्तू घेऊ नये एकाएकी. हे आपले आई बाबा सुद्धा सांगत असतात, हो की नाही. कुठलाही रस्ता आपण विचारल्याशिवाय जायचा नाही. अनोळखी रस्ता असेल तर शक्यतो आपण कुणाचं तरी मार्गदर्शन घेत असतो. गावाला चालू आहे आणि तसेच जातो का नाही. कुठेतरी जर अडथळा आला किंवा कन्फ्युजन झालं, दोन रस्ते आहेत, रस्ताच समजला नाही तर आपण कुणाचं तरी मार्गदर्शन घेतो. मार्गदर्शनाने आपण काय करत असतो, तो रस्ता पुढे चालत असतो. तर असं वाट विचारल्याशिवाय कुणालाही पुढे जायचं नाहीये. जे ओळखीचे रस्ते आहेत त्याच्यावर आपण सहजपणे जाऊ शकतो. अनोळखी रस्त्यांच्या बाबतीमध्ये समर्थ रामदास म्हणतात की वाट विचारल्याशिवाय, मार्ग विचारल्याशिवाय पुढे जाऊ नका. भरकटण्याची शक्यता असते, त्याचा त्रास जास्ती होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे वाट विचारल्याशिवाय पुढे जाऊ नका. फळ ओळखल्याशिवाय खाऊ नका. कुठलंही फळ दिसायला छान आहे म्हणून आपण खाऊन घेतो का नाही, त्याचा अंतरंग आपण आधी समजून घेतो की खरंच हे फळ खाण्यायोग्य आहे का की अयोग्य आहे, ह्याचा स्वाद कसा आहे, हे आंबट आहे, गोड आहे, हे नवीन फळ बाजारात आलेलं आहे, हे घ्यावं की नाही घ्यावं, कुणाच्या सल्ल्याने हे फळ खावं, ह्याचा आपण विचार करत असतो. आणि असंच फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये याचा सल्ला आपल्याला समर्थ रामदास सांगतात. म्हणजे काय करावं काय करू नये, तर वाट विचारल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. रस्त्यावर काही पडलेलं आपण उचलतो का नाही, खूप वेळेस विचार करतो घ्यावं का नाही घ्यावं. मस्त चॉकलेट पडलेल्या रस्त्यात किंवा 500ची नोट पडलेली आहे, मन होतं पण घेतो का आपण, घेत नाही. पडलेली कुठलीही वस्तू आपण घ्यायची नाही.
असं संत रामदास आपल्याला सांगता आहेत. ही आदर्श व्यक्तीची लक्षणं आहेत. आदर्श व्यक्ती कधीही रस्ता विचारल्याशिवाय पुढे जात नाहीत, ओळखल्याशिवाय खात नाहीत किंवा रस्त्यात पडलेली कुठली वस्तू ते सहजासहजी हात लावणार नाहीत. ते हात लावतच नाही आणि म्हणूनच त्या व्यक्ती आदर्श असतात. तर आदर्श व्यक्तीची सगळ्यात सुरुवातीची खूण म्हणजे ही ओवी आहे. त्यामुळे ही ओवी चांगली समजून घ्यायची आहे तुम्हाला. पुढे, ज्यांनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. कुणी जर आपल्याला विनंती केली, अर्ज केला, तर तो अमान्य करायचा नाही. समजून घ्यायचं आणि की या व्यक्तीचं म्हणणं काय आहे, काय एवढा अर्ज करतो तो आपल्याला, काय एवढी विनंती करतो आहे तो व्यक्ती आपल्याला, ते समजून घ्यावं. त्याचा अर्ज किंवा त्याची विनंती धुडकारून लावू नये, त्याला तसंच वापस पाठवू नये. समजून घ्यावं आधी की ह्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे. ज्यांनी अर्जावर तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये. पाप मार्गाने आलेलं कुठलंही धन साठवून ठेवायचं नाही. पाप मार्गाने द्रव्य मिळवायचंच नाही मुळामध्ये. आणि असं द्रव्य जोडून ठेवू नये किंवा अशी धनसंपत्ती साठवून ठेवू नये असं समर्थ रामदास आपल्याला सांगतायत. पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. पुण्याचा मार्ग सोडू नये. ज्या मार्गाने आपण चाललोय तो योग्य मार्ग तसाच चालू ठेवावा. कुणी कितीही प्रलोभनं दिली तरी त्या प्रलोभनांना बळी पडू नये. पापाचा मार्ग अवलंबू नये. पापाने मिळालेलं किंवा अयोग्य मार्गाने मिळालेले धन साठवून ठेवू नये, मिळवूच नाही. इतरांची विनवणी, अर्ज म्हणजे विनंती, ती अमान्य करू नये. तर अशा प्रकारे हे योग्य व्यक्तीचं वागणं आहे की अशा प्रकारे त्या व्यक्तीने वागावं म्हणजे तो आदर्श व्यक्ती बनेल. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. तोंडाळ म्हणजे कोण असतं माहिती का? खूप भांडणारे व्यक्ती, खूप भांडकुदळ अशा व्यक्ती असतात त्या. आणि त्यांच्याशी आपण भांडायला गेलो तर तुम्हाला माहिती काय होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ज्या व्यक्ती खूप भांडत असतात, भांडकुदळ व्यक्ती असतात, त्यांच्या आपण रस्त्याला पण जात नाही, त्यांच्या मार्गाला पण जात नाही. आपण शक्यतो लांबच राहतो. नको नको, हा फार भांडकुदळ आहे किंवा ही फार भांडकुदळ आहे, नको, याच्याशी बोलायचंच नको, आपण दूर राहूया. तोंडाळाशी भांडो नये, वाचाळाशी तंडू नये. व्यर्थ बडबड करणारे व्यक्ती समाजात आहेत, अवेलेबल आहेत. आपल्या आजूबाजूला बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला त्या भेटून जातात. आयुष्य जसं जसं पुढे जातं त्या ह्या मार्गावरती आपल्याला अशा व्यक्ती भेटत असतात. उगाचच बडबड करणाऱ्या, व्यर्थ बडबड करणाऱ्या व्यक्ती भेटतात. त्यांच्याशी तर तंडूच नाही, त्यांच्या नादाला लागूच नाही, त्यांच्यापासून खूप लांब राहायचं आहे. आणि संत संग खंडू नये. संत संघ मात्र कधीच खंडू द्यायचा नाही. म्हणजे चांगल्या लोकांची संगत जी आहे ती कधीच त्यांच्यापासून आपण दूर व्हायचं नाही, कायम त्यांच्या संगतीमध्ये राहावं असं संत रामदास सांगतात. बघा, भांडखोर लोकांच्या नादाला लागायचं नाही, त्यांच्याशी भांडण करायचं नाही. व्यर्थ बडबड करणाऱ्या माणसाच्या पण दाराशी जायचं नाही, त्याच्याशी फार बोलायचा प्रयत्न करायचा नाही. आणि सज्जन लोकांशी मात्र कधी वैर घ्यायचं नाही. सज्जन लोकांच्या कायम संगतीमध्ये राहायचं, जेणेकरून आपलं आयुष्य सुखकर होईल. पुढे खूप छान अशी ओळ आहे तुमच्यासाठी. आळसे सुख मानू नये, चहाडी मनात आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. आळसामध्ये सुख मानायचं नाही. हा बघू, नंतर करू, थोड्या वेळाने करू, आता तर काय सुट्ट्याच आहेत, थोडा एन्जॉय करून घेऊ, मग अभ्यास करू, असं आळसामध्ये सुख कधी म्हणायचं नाही. जो वेळ आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा चांगला वापर करायचा आहे. योग्य वापर करून आपण परिस्थितीवर मात करायची आहे. तर आळसामध्ये सुख मानणाऱ्या खूप व्यक्ती असतात. आळसामध्ये सुख मानायचं नाही. आळसाने कुठलंही कार्य आपलं सफल होत नाही. चहाडी मनास आणू नये. इतरांबद्दल वाईट भावना आपल्या मनात आणू नयेत. खूप जणांना असतं, हा काय असंच वागतो, तो काय तसंच वागतो, त्याचं काय असंच चाललेलं असतं. हा विचार मनामध्ये आपण इतरांबद्दल आणू नये. आपल्याला काय योग्य वाटतं ते आपण चालू ठेवावं. इतरांबद्दल बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. इतरांच्या बद्दल आपण मनामध्ये वाईट कुठल्याही गोष्टी आणू नयेत. आणि शोधल्या विन करू नये कार्य काही. कोणतंही कार्य योग्य आहे किंवा अयोग्य आहे याचा शोध घेतल्याशिवाय ते कार्य करू नये. अयोग्य असं कार्य असेल तर सरळ नकार द्यावा. योग्य कार्य असेल तर ते कसं प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने करता येईल याच्याकडे फोकस करावा. पुढे, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. सभेमध्ये लाजायचं नसतं. कारण की सभेमध्ये काय असतो, फार शिष्टाचार पाळत बसलो तर कदाचित उपाशी पण राहण्याची वेळ येईल बरं का. त्यामुळे सभेमध्ये जेव्हा जातो तेव्हा बोललंच पाहिजे, एकमेकांशी आपण संपर्क साधलाच पाहिजे. मात्र बाष्कळपणे बोलू नये. उगीचच वायफळ बडबड करायची नाही, निरर्थक बडबड करायची नाही. सभेमध्ये गेल्यावर लाजायचं पण नाही
पण निरर्थक बडबड पण करायची नाहीये. आणि पैज होडं घालू नये काही केल्या, कुणाशी पैज लावायची नाही, शर्यत लावायची नाही आयुष्यामध्ये. शर्यतीचा परिणाम वाईट असतो, आपल्याला त्रास होतो आणि आपलं जास्ती नुकसान होतं. त्यामुळे शर्यत कोणाशी लावायची नाही, पैज कोणाशी लावायची नाही. तर असं न वागणाऱ्या व्यक्ती ह्या आदर्श व्यक्ती ठरत असतात. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. कोणाचा उपकार घ्यायचा नाही. शक्यतोवर आपण इतरांचा उपकार घेतला तर तो फेडता आला पाहिजे आपल्याला. आपली तेवढी कॅपॅसिटी, आपली तेवढी कुवत असली पाहिजे की समजा वेळ आलीच आपल्याला कोणाचे उपकार घेण्याची, तर आपल्याकडे ती ताकद असावी की आपण त्याचे उपकार त्या पट्टीमध्ये परतफेड करावी आणि दुसऱ्यांना त्रास देऊ नये. कधीही इतरांना आपल्या वागण्यामुळे त्रास होईल असं वागणं आपलं नसावं. विश्वासघात तर कधीच करू नये. ती खरंच वाईट गोष्ट आहे. इतरांचा विश्वासघात करणं ही अजिबात चांगली गोष्ट नाही. त्याच्यामुळे इतरांना त्रास न होऊ देणे, विश्वासघात न करणे, हे आदर्श व्यक्तिमत्वाच्या लक्षणांच्या गोष्टी आहेत. त्यामुळे कुणाचा उपकार घ्यायचा नाही, घेतलाच, घ्यायची वेळ आलीच तर ती कॅपॅसिटी, ती ताकद ठेवायची की तो उपकार आपण परत फेडून देऊ, तो उपकार आपण परत करून देऊ, दुसऱ्यांना त्रास आपल्यापासून होणार नाही याची काळजी घेऊया आणि विश्वासघात तर करायचाच नाही. जे विद्यार्थी अशा पद्धतीने वागणार आहेत त्यांचं आयुष्य सुखकर होणार आहे, ते लवकरच यशस्वी होणार आहेत. हे सगळे गुण आपल्या आतमध्ये असावेत अशी अपेक्षा संत रामदासांची आहे. पुढे बघूया ते काय म्हणतात. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणे एकासी. व्यापकपण सांडायचं नाही म्हणजे मनाचा मोठेपणा कधी कमी होऊ द्यायचा नाही. काही लोक नॅरो माइंडेड असतात, कमकुवत विचारांचे असतात, छोट्या विचारांचे लोक समाजामध्ये आपल्या आसपास आपल्या भोवती फिरत असतात. तर हे व्यापकपण आपल्या मनाचं होऊ नये, छोटेपणा कोतेपणा आपल्या मनाला येऊ नये ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. दुसऱ्यांवरती परस्वाधीन होऊ नये आपलं आयुष्य, अशा पद्धतीने आपण वागायला पाहिजे आणि आपलं ओझं कुणावरही लादू नये. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल, आपलं ओझं कोणावरती होईल, आपल्यामुळे कोणी नाराज होईल तर ते वागणं योग्य नाही. त्यामुळे आपलं ओझं कुणावर होऊ द्यायचं नाही. उलट आपण कुणाचा आधार बनता आलं तर त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्या पद्धतीचं आपलं वागणं असावं. त्यामुळे मनाचा मोठेपणा आपला नेहमी आपल्यासोबत असावा, आपलं मन नेहमी मोठं असावं, काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ अशा पद्धतीचं आपलं वागणं असावं असं संत रामदासांना वाटतं. आदर्श व्यक्ती अशाच असतात. तुम्ही आदर्श, तुमचा रोल मॉडेल जो कोणी असेल त्याचं कंपॅरिझन ह्या गोष्टींशी करून बघा, तुम्हाला तंतोतंत त्यात जुळताना दिसतील. तर अशा पद्धतीने आपण आता शेवटच्या 2 ओव्यांकडे आलेलो आहोत. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्याचा मार्ग सोडू नका असं संत रामदास तुम्हाला सांगतायत, म्हणजे सर्वांना सांगतायत ते. सत्याचा मार्ग सांडू नका, असत्य पंथाला जाऊ नका, अयोग्य मार्गाला जाऊ नका. आधीच सांगितलं 2 मार्ग तुमच्यासाठी आता खुले होणार आहेत. योग्य आणि अयोग्याची परीक्षा तुम्हाला करता आली पाहिजे. योग्य मार्गाने गेलात म्हणजे मग आयुष्य सोपं आहे, सुखकर आहे. थोडासा अभ्यास करावा लागेल, जास्ती काम करावं लागेल त्या रस्त्याने जाताना, पण पुढे मात्र यशस्वी झाल्यानंतर सगळे लोक तुम्हाला मान्य करणार आहेत. त्याचा सत्याचा मार्ग कधी सोडू नये, असत्याच्या मार्गाला जाऊ नये, खोटं कधीही बोलू नये. काही आपल्याकडनं चूक झाली तर किमान आपण आपल्या आईबाबांशी शेअर करायची कॅपॅसिटी ठेवावी, ताकद ठेवावी. चूक होणारच आहे कारण की माणूस प्राणी आहोत आपण, आणि ही चूक झालेली शेअर करता आली पाहिजे, पटकन सांगता आली पाहिजे. एक खोटं लपवण्यासाठी अनेक गोष्टींचं त्याच्या मागे आवरण घालण्याची आवश्यकता नाही. तर आपण किमान आईबाबांशी ह्या गोष्टी पटकन शेअर करून फ्री व्हायला पाहिजे. आणि असत्याचा अभिमान बाळगू नये. असत्य बोलून आणि परत मोठं जर झालो तर त्याचा अभिमान काही लोकांना असतो. अशा समाजात वावरणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत, पण हा अभिमान कधी कामाला येत नाही. खोटा अभिमान, अहंकार काही कामाचा नाही. त्यामुळे आदर्श व्यक्तीने वागताना या सगळ्या गोष्टींना सोडून दिलं पाहिजे, त्याग केला पाहिजे, तरच ते आदर्श व्यक्ती ठरतील. शेवटची ओवी बघूया. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. अपकीर्ती सांडून द्यावी म्हणजे वाईट प्रसिद्धी जी आहे, कुप्रसिद्धी जी आहे ती माणसाच्या नशिबाला कधीच येऊ नये. वाईट बघा, प्रसिद्ध होण्याचे पण 2 मार्ग असतात पेपरमध्ये. चांगल्यांचं पण नाव येतं, वाईट लोकांचं पण नाव येतं. टीव्हीवरती पण चांगल्या लोकांचं नाव येतं, वाईट लोकांचं पण नाव येतं. पण आपण कुठल्या पद्धतीने प्रसिद्ध होणार आहोत तर सत्कीर्तीनेच, चांगल्या कीर्तीने, चांगल्या प्रसिद्धीनेच आपण प्रसिद्ध होणार आहोत. आणि कारण की आपली वाट कशी आहे, विवेकाची आहे, सत्सद विचारांची आहे, योग्य विचारांची अशी आपली वाट आहे, हे कन्फर्म करायचं आहे.
आणि सत्याची वाट धरूनच आपल्याला काय बनायचं आहे, आदर्श व्यक्ती बनायचं आहे. तर प्रसिद्ध व्हायचं असेल तर ते योग्य मार्गानेच प्रसिद्ध व्हावं, अप्रसिद्धी किंवा कुप्रसिद्धी टाळावी आपण, आणि अशा पद्धतीने आदर्श व्यक्तीची सगळी लक्षणं आपण आत्मसात करावी असं संत रामदासांचं सांगणं आहे. तर हे संत रामदासांचं जे सगळं छान असं सांगणं आहे किंवा ही जी सगळी सांगितलेली आदर्शत्वाची लक्षणं आहेत तुम्ही आजपासून आत्मसात करणार. काही गुण असतील आपल्यामध्ये, त्याच्यामध्ये ॲडिशनल हे सगळे गुण आपण टाकून मोठं व्यक्ती बनण्याचं स्वप्न बघतो आहोत. तर सगळेच माझे विद्यार्थी मोठं व्यक्तिमत्व असणारे बनतील आणि योग्य मार्गानेच प्रसिद्ध व्यक्ती बनतील अशी इच्छा करते, अपेक्षा करते. थँक्यू.